नमस्कार मित्रांनो, झी मराठीची बहुप्रतीक्षित देवमाणूस मधला अध्याय ही आगामी मालिका कधीपासून सुरू होणार आहे याच्यावरून पडदा हटलेला आहे। झी मराठीची आगामी मालिका देवमाणूस मधला अध्याय श्री प्रेक्षकांना विशेष प्रतीक्षा आहे। अभिनेता किरण गायकवाडची मुख्य भूमिका असणारा देवमाणूस ह्या मालिकेच्या रूपाने TRPच्या शर्तीत जिंकण्यासाठी झी मराठीने त्यांच्या हुकमी एक्का बाहेर काढलेला आहे। ह्या मालिकेची 2 पर्व तुफान गाजलेली होती। आता ह्या मालिकेचा तिसरा भाग म्हणजेच देवमाणूस मधला अध्याय लवकरच सुरू होणार असून त्यापूर्वी काही थरारक प्रोमो समोर आलेले आहेत। अलीकडेच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमधून ही मालिका कधी सुरू होणार आहे हे प्रश्नांचेही उत्तर मिळालेले आहेत। याशिवाय मालिकेच्या इतर पात्रांचा पण परिचय लेटेस्ट प्रोमोमध्ये करण्यात आलेला आहे। देवमाणूस गायब झाला असताना मधल्या काळात कुठे होता याची कहाणी या मधल्या अध्यायामध्ये दाखवली जाणार आहे। ह्या देवमाणूस म्हणजेच डॉक्टर अजित सिंग उर्फ देवी सिंग एका नव्या गावात हिम्मतराव लेडीज टेलर नावाने टेलरिंगचे दुकान चालवत असल्याचे याआधी एका प्रोमोमधून समोर आलेले होते। आता लेटेस्ट प्रोमोमध्ये त्याच्या ह्या गावातील कुटुंबीय दाखवण्यात आलेले आहेत। त्याच्यात शेअर केलेल्या प्रोमोमध्ये देवी सिंगचे आई, वडील, बायको, मुलगी आणि आजी अशी सगळी मंडळी दिसत आहेत। त्याची आई सोडल्यास घरातील कोणालाही ही गोष्ट आवडत नसते की तो महिलांचे कपडे शिवण्याचे काम करतो। सर्वजण त्याचा अपमान करतात। बायको त्याच्या पुढच्यात येऊन जेवणात ताट अक्षरशः आपटते आणि त्याच्या व्यावसायिक विषयी तीव्र नाराजी व्यक्त करते। आजी तर त्याला घरातून हकलवायचे सांगते, तर वडील असे म्हणतात की बाहेर बायकांचे झंपर शिवून माझी इज्जत घालवली आहेसच आणि आता घरातही बायकांची बोलणी ऐक। देवी सिंगची बायको त्याला नामर्द म्हणते आणि ते ऐकताच तो भरल्या ताटावरून उठून तिथून निघून जातो आणि प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे ते भयंकर आहे। यानंतर देवी सिंग एका विवाहित महिलेकडे जातो आणि असे दिसते की त्यांचे एक्स्ट्रा मटेरियल अफेअर असावे। तो तिच्याकडून सर्व दागिने घेतो आणि तिची निर्दयी हत्या करतो। तिच्या मृतदेहासमोर बसूनच तो वडापाव पण खातो। देवी सिंगचा हा क्रूरपणा आणि पुन्हा एकदा आपल्याला झी मराठीवरती पाहता येणार आहे। प्रोमोमध्ये समोर आलेली आणखी एक बाबत म्हणजे रात्रीच खेळ चाले फेम अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर ह्या मालिकेत देवी सिंगच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत। अण्णा आणि देव माणसाला एकत्र पाहून चाहतेही फार उत्सुक आहेत, कारण या दोन्ही पात्रांचा एक मोठा चाहता वर्ग आहे। मालिकेतील सुरू आजी म्हणजेच अभिनेत्री रुक्मिणी सुतारही यामध्ये झळकलेल्या आहेत। अद्याप देवी सिंगचे हे कुटुंब आले कुठून, त्याने लग्न कधी केले हे सर्व प्रश्न अनुत्तरितच आहेत। मात्र ही मालिका कधी सुरू होणार आहे याचे उत्तर या प्रोमोमधून मिळालेले आहे। तर ही मालिका दररोज रात्री 10 वाजता बघायला मिळणार आहे। कधीपासून आणि किती वाजता सुरू होणार, आता मधला अध्याय रंगणार की देवमाणूसचा खेळ सुरू होणार, असे कॅप्शन देत किरण गायकवाडचा मालिकेचा लेटेस्ट प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे। ह्यामध्ये नमूद केलेल्या प्रमाणे 2 जून पासून दररोज रात्री 10 वाजता ही मालिका झी मराठीवरती प्रसारित होणार आहे। आता ह्या मालिकेमुळे इतर कोणत्या मालिकांची वेळ बदलेल किंवा कोणती मालिका संपेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। धन्यवाद।